मी आता बाहेर पडते कारण घरामध्ये काही सामान नाही आहे, ते घेऊन यायचं आहे. रिटर्न निघाले मी आता इकडनं, का रस्ता खूप चिखल आहे, घाण आहे. सगळ्या रस्त्याला ना एवढं घाण आहे. मी आता रिटर्न जाऊन इकडनं बघते या साईडला चांगला रस्ता आहे का. एवढा चिखल, मी बॅक कॅमेराने दाखवते. रस्ता नाही ना चांगला. मी दोन वेळा रिटर्न गेलेली पुन्हा पण तसंच आहे ना. बोल, भिजलात का? भिजलात? आता जाताना त्या ताईकडनं गेल्यात, तर मी तरी कधी कधी बाहेर पडते बिल्डिंगच्या. आज तर मी ऑनलाईन टाळलं आहे सामान मागवायला, म्हणून मी खालती आले. तसं मी खालती येत नाही, पण आज जो मला अनुभव आला आहे तो खूप विचित्र आहे. कारण हे जे पाय असतात ते घाणीचे पाय, कारण बिल्डिंग सिस्टीममध्ये सगळे पाय आतमध्ये येतात. कारण बिल्डिंगमध्ये टॉयलेट बाथरूम हे आतमध्येच असतं. ते सगळं आता घाणीचे पाय मला आतमध्ये घेऊन जावं लागते. आले कसे तरी, पाय भिजलेत माझे आणि समोरून आलाय ट्रक, पाय घाण झालेत. गाडीवर बरं पडतं, पण चालत जायचं म्हटलं की हा रस्ता कधी चांगला होईल माहिती नाही. प्रशासन किती लक्ष देते तुम्ही बघू शकता. सगळीकडे घाणीचं साम्राज्य आहे. हा जो एरिया आहे हा आहे मधुबनचा, आणि डबके साचलेले आहे, खड्डे पडलेले आहेत. जाताना येताना मुलांना त्रास होतो, जे रोज दैनंदिन गरजेसाठी बाहेर पडावं लागतं. बुजुर्ग आहेत, लहान मुलं आहेत, रोज भाजीपाल्यासाठी जाणारे लोक आहेत. तर त्या सगळ्या लोकांना या रस्त्याचा त्रास होतो आहे. प्रशासन कसं काम करते तुम्ही बघू शकता. आणि या घाणीचे हे जे पाय आहेत, कारण बिल्डिंग सिस्टीममध्ये टॉयलेट बाथरूम हे आतमध्ये असतात, ते असेच घाण पाय आतमध्ये घेऊन जावे लागतात. ह्यामुळे बरीच रोगराई पसरू शकते. तर ह्याकडे प्रशासन किती लक्ष देते हे लक्षात येते. किती घाण आहे सगळी.